सार्थ श्री दासबोध दशक 14वा समास 7वा युगधर्म निरूपण. श्रीराम नाना देश नाना आश्रम सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी पितृ आदी करुण विभागी अतित अभ्यागत गृहस्थाश्रमी निर्माण झाले आपला आश्रम टाकून गेले परंतु गृहस्थाश्रमी गृही हिंडो लागले कीर्तिरूप. या कारणे गृहस्थाश्रम सगळ्यामध्ये उत्तमोत्तम परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. जेथे षटकर्मे चालती द्विविधियोक्त क्रिया आचरती वाग्माधुर्य बोलती प्राणी मात्रांसी सर्व प्रकारे नेमक शास्त्रोक्त करणे काही एक त्याही मध्ये अलोलिक तो हा भक्तिमार्ग. पुरश्चरणी काया क्लेशी दृढव्रती परम सायासी जगदिशा वेगळी जयासी थोर नाही. काया वाचा जीवे प्राणे कष्टे भगवंता कारणे मने घेतले धरणे भजन मार्गी. ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे. अंतरापासून वैराग्य तेच जाणावे महद्भाग्य लोलंगते एवढे भाग्य आणिक नाही. राजे राज्य सांडून गेले भगवंताकडे हिंडले कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी. ऐसा जो का योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार उकलू जाणे अंतर प्राणी मात्रांचे. ऐसी वृत्ती उदासीन त्याही वरी विशेष आत्मज्ञान दर्शन मात्रे समाधान पावती लोक. बहुतांशी करे उपाये तो जनाच्या वाट्याने अखंड जयाचे हृदय भगवत रूप. जनास दिसे हा दुष्चित परितो आहे सावचित्त अखंड जयाचे चित्त परमेश्वरी. उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी नाही तरी श्रवण मननी निरंतर. पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी तरीच ऐसियाची भेटी होये जनासी. प्रचिती वीण जे ज्ञान तो अवघाच अनुमान तेथे कैचे परत्र साधन प्राणी हासी. या कारणे मुख्य प्रत्यये प्रचिती वीण कामाने उपाया सारिखा पाये शहाणे जाणती. वेडे संसार सांडून गेले तरी ते कष्ट कष्टोची मेले दोहीकडे अंतरले इहलोक परत्र. रागे रागे निघून गेला तरी तो भांड भांडोची मेला बहुत लोक कष्टी केला पणही कष्टी. निघून गेला परी अज्ञान तयाचे संगती लागले जन गुरु शिष्य दोघे समान ज्ञान रूपी. आशाबद्धी अनाचारी निघून गेला देशांतरी तरी तो अनाचारची करी जनामती. गृही पोटे विण कष्टती कष्टी होऊन निघून जाती तयास ठाई ठाई मारती चोरी भरता. संसार मिथ्यायसा कळला ज्ञान समजून निघून गेला तेणे जन पावन केला पण हायसा. एके संगतीने तरती एके संगतीने बुडती या कारणे सत्संगती बरी पहावी. जेथे नाही विवेक परीक्षा तेथे कैची असेल दीक्षा घरोघरी मागता भिक्षा कोठेही मिळेना. जो दुसऱ्याचे अंतर जाणे देश काल प्रसंग जाणे त्या पुरुषा काय उणे भूमंडळी. नीच प्राणी गुरुत्व पावला तेथे आचारची बुडाला वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. ब्रह्मज्ञानाचा विचारू त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू वर्णानां ब्राह्मणो गुरु ऐसे वचन. ब्राह्मण बुद्धीपासून चेवले आचारापासून भ्रष्टले गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे.
किती एक दावल मलकास जाती, किती एक पिरास भजती, किती एक तुरुक होती आपले इच्छेने. ऐसा कलयुगीचा आचार, कोठे राहिला विचार, पुढे पुढे वर शंकर होणार आहे. गुरुत्व आले निचयाती, काही एक वाढली महंती, शूद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा. हे ब्राह्मणास कळेना, तयाची वृत्तीच चळेना, मिथ्याभिमान गळेना मूर्खपणाचा. राज्य नेले म्लेंची क्षेत्री, गुरुत्व नेले कुपात्री, आपण रत्री ना परत्री काहीच नाही. ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले, विष्णूने श्रीवत्स मिरविले, त्याच विष्णूने शापिले परशुरामे. आम्ही तेची ब्राह्मण, दुःखे बोलिले हे वचन, वडील गेले ग्रामणी करून आम्हा भोवते. अतांचे ब्राह्मणी काय केले, अन्न मिळे नायसे झाले, तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही. बरे वडिलांस काय म्हणावे, ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे, प्रसंगे बोलिले स्वभावे, क्षमा केले पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे युग धर्म निरूपण नाम समास 7वा. श्रीराम श्रीराम श्रीराम.